गए महीने में 2 से 3 बार पाइपलाइन लीकेज होने से फूटने से शहर में पानी पुरवठा हम प्रॉपरली नहीं कर पाए। और आज पाइपलाइन दुरुस्त हो गई है, तो दोपहर में ही गिरना डैम में जो अपना ट्रांसफार्मर है वो स्पार्क होके जल गया। लेकिन अपने पास स्टैंड बाय ट्रांसफार्मर है, लेकिन उसका भी केबल जल गया है। हमने दोपहर में ही जो इसके संबंधित कंत्राटदार है उनसे केबल और ऑयल की मांग की है, वो थोड़ी देर में यहाँ पहुँच जाएंगी। शायद रात भर में काम करके ये ट्रांसफार्मर शुरू हो जाएगा और आने वाले 24 घंटे के अंदर नियमित से पानी पुरवठा शहर में हो जाएगा। आग इतनी ज़्यादा थी कि पूरा ऑयल और वायरिंग ये पहले ट्रांसफार्मर का जल गया, लेकिन हमारे कर्मचारियों ने एक अच्छा काम किया कि दूसरे ट्रांसफार्मर के इसकी ईजा नहीं हुई और वो साबित रहा। उसका वापर करके उसका केबलिंग बदल के हम जल्द से जल्द स्टँड बाय ट्रान्सफॉर्मर सुरू करेंगे और शहर का पाणी पुरवठा सुरू करेंगे। मालेगाव शहरातला पाणी पुरवठा विस्कळीत झाला। आज नेमकी काय अडचण झाली, मागील काय घडणार? मागील महिन्यामध्ये 2 वेळा शहराची मुख्य जलवाहिनी फुटली, त्यामुळं पाणी पुरवठा विस्कळीत होता। एक वेळ महानगरपालिकेकडून पाईप बदलण्यात आला, त्यासाठी 1-2 दिवस पाणी पुरवठा विस्कळीत होता। आज पाईपलाईनची दुरुस्ती संपूर्णरित्या व्यवस्थित झालेली आहे। तथापि आज दुपारी अचानक गिरणा डॅमवरील जो ट्रान्सफॉर्मर आहे तो स्पार्क होऊन अचानक जळाला आणि त्यामुळं पाणी पुरवठा पुन्हा करण्यासाठी व्यत्यय आला। तथापि आमच्या कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेऊन दुसऱ्या स्टँड बाय ट्रान्सफॉर्मरला इजा होणार नाही आणि त्याला आग लागणार नाही यासाठी चांगले प्रयत्न केले, त्यामुळं तो त्यातून वाचला। तथापि त्याची केबलसुद्धा या सकाळी लागलेल्या आगीमध्ये जळालेली आहे। याची माहिती मला दुपारी ताबडतोब मिळाली। त्यानुसार नाशिक आणि धुळे येथील जे संबंधित कंत्राटदार आहेत त्यांच्याकडून केबल आणि ऑइल मिळवण्याचं काम आम्ही सुरू केलं। थोड्याच वेळात हे साहित्य इथं पोहोचणार आहे। रात्रभरामध्ये आम्ही हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तथापि येत्या 24 तासात ही दुरुस्ती होऊ शकेल। नैसर्गिकदृष्ट्या ही आग या ट्रान्सफॉर्मरला लागलेली आहे। नियमित मेंटेनन्स आपण ट्रान्सफॉर्मरचं करत असतो, तथापि ही अचानक आग लागली, त्यामुळं ह्या पाणीपुरवठ्या विस्कळीत होण्यासाठी हे कारण आपण देऊ शकतो की ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळं आपण शहरात पाणीपुरवठा सध्या करू शकत नाही। तथापि येत्या 24 तासामध्ये दुरुस्ती होऊन नियमित पाणीपुरवठा शहराला होऊ शकेल।